गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त आणि मजेत आहोत. आज मॉर्निंगलाच आम्ही घराबाहेर पडलो आहे. कशासाठी ते तुम्हाला पुढे लवकरच कळणार आहे. चला चल, गाडीत चल, पटकन गाडीत बसा, आम्ही देते. चला चल. ए ए ए ए ए थांब ना. आज आम्ही सकाळी 8 वाजताच घराबाहेर पडलो होतो, त्यामुळे मोकळे मोकळे रस्ते होते आणि जिथे आम्हाला जायचं होतं तिथे आम्ही खूप आधीच जाऊन पोहोचलो. जाण्यापूर्वी तुम्हाला सांगते की सकाळी अव्यूने काहीच ब्रेकफास्ट केला नव्हता आणि म्हणूनच आज मी त्याला बिंदास्त पॉपकॉर्न खाऊ दिले आणि त्याचबरोबर थोडेफार बिस्किटसुद्धा खाऊ दिले. प्रीतम आणि मी आज खूप हॅप्पी होतो, कारण एक खूप मोठं स्वप्न आज आमचं पूर्ण होणार होतं. स्वप्न तसं काही दिवसांपूर्वीच पूर्ण झालं आहे, पण त्याचे काही जे फॉर्मॅलिटीज आहेत ती आज महत्त्वाची आम्हाला पूर्ण करायची होती. आता आम्ही चाललोय खूप महत्त्वाचं काम ती लास्ट व्हिडिओमध्ये, की आज मी 100% तुमच्याशी शेअर करणार आहे की काय ती गुड न्यूज आहे. फॉर शुअर ती आमच्यासाठी गुड न्यूज आहे, पण आमची म्हणजे आम्हाला जी गोष्ट खूप जास्ती आतुरतेने वाट बघत होतो आम्ही, ती गोष्ट झाली आहे आणि ती तुमच्याशी शेअर करायला आम्हाला खूप छान वाटेल. सो म्हणून आज मी तुम्हाला ते सांगणार आहे. सगळ्यात आधी आम्ही ती प्रोसेस करायला चाललोय. ती प्रोसेस झाली की मग आपण पुढचं बोलूया काय आहे ते. सो आज मी छान असं साडी वगैरे घालणार होती आणि प्रीतम पण कुर्ता वगैरे घालणार होता. त्याने काढला पण त्याला असं वाटलं नको घालायला आणि मी साडी घातली होती. मी तर 100% घालणार होती, पण मला असं झालं की चिडचिड होईल, उन्हाळा आहे बाहेर, अव्यू अंगावर असतो आणि मग ते भीती वाटते थोडीशी कधी सुटायची वगैरे. सुटत तर नाही कधी, बट एक असतं की कम्फर्टेबल नाही वाटत. सो मी साडी कॅन्सल करून ड्रेसवर आली. म्हटलं ड्रेस मी घालते, काढणारच होती, मग असं वाटलं की असू दे ना, जीन्सच घालते, कम्फर्टेबल पण असते. आणि म्हणून मग मी परत जीन्सवर आली. एकदम नॉर्मल आणि कम्फर्टेबल कपडे, म्हणजे ट्रेंड किंवा काही खूप स्पेशल ठिकाणी चाललो तर छान रेडी होऊन जायचं असल्यातलं काही नाही. फक्त कम्फर्टेबलनेस माझ्यासाठी मॅटर करतं आणि म्हणून मी मस्त कम्फर्टेबल मध्ये जीन्स टॉपच घातलाय. आणि या संडे आहे त्यामुळे अजिबात गर्दी नाही आहे. रोड मस्त असे मोकळे आहे. कालू दिसते तू, कालू. बुचू येते आवायो. आम्ही इथे फोटो रजिस्टरच्या ऑफिसला पोहोचलो आहे आणि बघा इथे एवढे जांभूळ लागले आहे. बघा इथे सगळे पडले आहेत ते वरून खाली. आम्हाला जस्ट आत्ता दिसलं. इथे नाही, आय थिंक हेच एक झाड आहे ते. थांब बघ, ओरडू नकोस फक्त. अरे सावकाश सावकाश. तू करतो साईन इथे लाईटली करायचं. धरू का? हो हो, घ्या घ्या. येत आहे, तू करून घे. हाँ, हम लोग क्या करते हैं, इधर से अहमदाबाद जाके आमचं विकेंडचं रिच्युअल अव्यू बरोबरचं. काय करतो अव्यू? अरे बापरे, किती मज्जा येते अव्यूला. अव्यू परत कर एकदा, बॉल टाक जोरात.
कम ऑन नेक्स्ट. हिअर आय एम, हिअर आय एम. Here I am, here I am. Okay, come on. 1. Next. Next. Come on, A B C D. नाही बोलायचं. मज्जा आहे अव्यूची तर, मज्जा आहे. अव्यूचं मस्त पाणी खेळणं सुरू आहे, जे की गोष्ट आम्हाला नेहमीपासूनच खूप आवडते. आणि विकेंडला आम्ही आवर्जून एक दिवस तरी असं करतो की त्याला छान असं पाण्याशी खेळू द्यायचं, म्हणजे त्याचं मनसोक्त पाणी खेळू द्यायचं. नेहमी 2 कंटेनरमध्ये बिचारा एका कंटेनरवरून दुसऱ्या कंटेनरमध्ये पाणी घालतो, दुसरीकडनं पहिल्या कंटेनरमध्ये घालतो. सो एक दिवस तरी त्याच्या मनासारखं झालं पाहिजे म्हणून असं काहीसं प्रीतम घेऊन बसल्या त्याला. चला तुम्हाला एक गोष्ट दाखवते, जी की मला मदर्स डे ॲज अ गिफ्ट म्हणून मिळालं आहे अव्यू आणि त्याच्या वडिलांकडनं. तसं तर मी ते घेऊन घेतलंय स्वतः जाऊन. म्हणजे आम्ही गेलो होतो एका ठिकाणी आणि तिथनं येताना म्हटलं प्रीतम मला झाडं पाहिजे, आज मदर्स डे आहे. प्रीतम मला नाही, आपल्याला परत युटर्न करावं लागेल. म्हटलं ते सगळं मला माहिती नाही, पण मला पाहिजे आहे, मदर्स डे आहे आणि मी मदर आहे तर मला पाहिजे आहे ते गिफ्ट. तर मी गेली आणि काय आणलं ते तुमच्याशी शेअर करते. वेट अ मिनिट. सो मी घेऊन आली आहे हे 2 फुलं, सदाफुली आहे. 2 घेऊन आली आहे. खूपच आवडले मला, म्हणजे खूपच आवडले. तुम्हाला हे फोटोमध्ये एवढं क्लिअर दिसत नसेल, पण हा राणी कलरचा फूल आहे, डार्क कलरचा. जसा हा असतो ना एकदम डार्क, तसाच हा डार्कमध्ये आहे, पण खूप सुंदर दिसतंय. म्हणजे तुम्हाला फोटोमध्ये व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे ना त्याच्यापेक्षा डार्क आहे. आणि हा एकदम लाईट पिंक आहे, खूप सुंदर आहे. मला दोन्ही आवडले. माझ्याकडे ऑलरेडी पॉट्स होते, पण त्यांच्याकडे प्लास्टिकवालेच म्हणजे प्लास्टिकमध्ये रॅप केलेले झाडं नव्हते, म्हणून मला हे छोट्या छोट्या कुंड्यांचे घ्यावं लागले. पण खरंच खूप सुंदर आहे आणि हे माझं आहे मदर्स डेचं गिफ्ट. कोणाकडून कोणाकडे, कोणाकडून कोणाला आहे? अव्यूकडून मला आहे का, की अव्यूच्या मम्माकडूनच अव्यूच्या मम्माला आहे? कसं हसतं अव्यू, कसं हसतं? अव्यूला तर मज्जा येते, मस्त वाटते आम्हाला पाणी घ्यायला. बघा किती मज्जा करतोय अव्यू. चला तर आता आहे, जसं की तुम्ही ऑलरेडी पाहिलंय की आज सकाळपासून आम्ही बाहेर होतो. अव्यू झालं, चला उठा. नाही नाही झालं, चला उठा. झालं ना, किती वेळचं खेळतोय? झालं झालं, चला काढा काढा. गाडी नंतर, गाडी आमचं पहिलं प्रेम आहे आणि दुसरं प्रेम म्हणजे पाणी. काय अव्यू? चला झालं. अन्न येस येस, उतरा चला उठा. नाही उठ उठ. इकडे बघ चॉकलेट देते, हे बघ. आज अव्यूने 2 चॉकलेट्स खाल्ले आहे आणि दोन्ही पण अर्धे अर्धेच होते त्या पॅकमध्ये. आय डोंट नो वाय. सो फायनली आम्ही घर बुक केलं आहे. मला बोलू का नाही देत तुम्ही? मला देऊन दे ना 2 मिनिटं, मला बोलू दे. अरे 2 मिनिटं. सो आम्ही, जसं की तुम्हाला माहिती आहे, माझ्या काही व्लॉग्स आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही प्लॉट बघतोय की फ्लॅट बघतोय. सो फायनली आम्ही डिसाईड केलं की आपण फ्लॅट बघूया, म्हणजे आपण बघूया आपल्याला जे मिळालं आणि जे आपल्याला आवडलं. सो फायनली आम्हाला एक फ्लॅट आवडला आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आम्ही तो बुक पण केला आहे आणि आम्ही घेतला आहे फ्लॅट. तो म्हणजे बावधानला घेतला आहे. एक्झॅक्ट लोकेशन मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण बावधानला घेतला आहे. 2 BHK फ्लॅट आहे आणि त्याचा टूर, एम्प्टी फ्लॅटचा टूर मी लवकर तुम्हाला देणार आहे. पण अजूनही ते कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. फक्त आम्ही बुक केलं आहे, आमची रजिस्ट्री आजच झाली आहे, म्हणून मी एवढे दिवस तुम्हाला म्हणत होती गुड न्यूज आहे. पण काही गोष्टींमुळे ते थोडं डिले होत होतं, म्हणजे लोन सँक्शनिंगसाठी थोडा वेळ लागला. पण अजूनही आमचं फायनल नाही झालं आहे कुठून घ्यायचं ते सगळं. म्हणजे घर घ्यायच्या प्रोसिजरला थोडा वेळ लागतो आणि असं होतं की लगेच नको सांगायला. आम्ही खूप हॅपी आहोत कारण आमचं घर होणार आहे स्वतःचं. कसं वाटतं प्रीतम?
ॲक्च्युली प्रीतमपेक्षा जास्त मी खुश आहे, कारण मला ना जेव्हा मी 22 इयर्सची होती तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की मला स्वतःचं घर हवं आहे. त्याचं रिझन असं काही नाही आहे, आईवडिलांचं पण स्वतःचं घर होतं, असं काही नव्हतं की रेंटेड राहिलं आहे खूप वर्ष म्हणून इच्छा आहे. पण एक होतं की मला माझं घर हवं आहे. मला म्हणजे लग्नाच्या आधी जेव्हा मी अर्निंग करायची ना तेव्हाच होतं माझं की मला माझं घर हवं आहे, मला घ्यायचं आहे माझं घर. पण अनफॉर्च्युनेटली नाही झालं. आणि माझी खूपच जास्त इच्छा होती की मला 30च्या आधी घ्यायचं, म्हणजे माझं 30 वय कंप्लीट व्हायच्या आधी आमचं घर असावं, माझं प्रीतमचं घर असावं. हे लग्नानंतर झालं. सो आणि म्हणजे जेव्हा मला 30 सुरू झालं ना, मी 96ची बॉर्न आहे, मला जेव्हा 30 सुरू झाला तेव्हा माझ्या एका फ्रेंडने मला सांगितलं होतं, तिने आंबेगावला घर घेतलं 3 BHK, आणि तिने मला सांगितलं होतं, ती माझे व्हिडिओज बघायची आणि ती मला बोलली की अरे तुझे व्हिडिओज खूप छान असते, तू खूप कॉन्फिडंट झाले. आम्ही कॉर्पोरेटमध्ये खूप आधीपासून सोबत होतो. सो ती मला बोलायची, तिची सासू पण बघते म्हणून व्हिडिओ, आणि ती मला नेहमी सजेशन द्यायची की थोडं हळू बोल किंवा असा अँगल छान वाटेल असं वगैरे सांगायची ती मला. आणि तिने मला सांगितलं होतं की आमचं 3 BHK फ्लॅट आम्ही दुसरं घेतलं आणि आता जे आहे ते 1 BHK आणि ते आम्ही रेंटेड देणार आहोत. सो मला असं फिलिंग नव्हती की अरे, म्हणजे मला छान वाटत होतं की वाव यार छान, बघ ती पण अर्न करते. सो तिने मला सांगितलं होतं की त्यांचं 3 BHK त्यांनी फ्लॅट घेतले आणि मला खूप छान वाटलं होतं. जेव्हा कधी कोणाचं असं घर होते ना स्वतःचं तर मला खूप छान वाटतं. मला जेलसी असं कधीच होत नाही, शपथ. मला असं वाटतं किती छान स्वतःचं घर झालं, तर त्यांना रेंट नाही द्यावं लागणार आणि स्वतःच्या घरी ते हवं ते चेंजेस करू शकणार. आमचं चाललं होतं की आपण करूया, पण प्रीतमला कधी कॉन्फिडंट नव्हता की आपण घ्यायला पाहिजे की नाही, कारण आपल्याकडे सफिशियंट अमाऊंट आहे की नाही आहे, मग आपल्याला लोन किती % करावं लागेल, बिकॉज आम्हाला असं कोणाची हेल्प वगैरे मिळणार नव्हती, फॉर शुअर नव्हती मिळणार. सो ते होतं सगळ्या डोक्यात. आणि मग आम्ही थोडंसं निघालो बाहेर मार्केटमध्ये, आणि ऑनेस्टली आम्हाला जो पहिला फ्लॅट आम्ही बघितला आणि त्याच्यानंतर आम्ही 5-6 फ्लॅट बघितले, म्हणजे 2 ते 2 वीक आम्ही आय थिंक फ्लॅट्स बघितले, पण आम्हाला पहिला फ्लॅट आवडला आणि तोच आम्हाला आवडला. आणि जेव्हा आम्ही 4-5 फ्लॅट बघितले ना त्याच्यानंतर आम्हाला रिअलाईज झालं की आम्ही वाकड बघितलं, आम्ही तातावडे बघितलं, रावेत बघितलं, पण आम्हाला नाही आवडलं. आम्हाला जो पहिला आवडला तोच आम्हाला आवडला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आवडलं बिकॉज तिथे ग्रीनरी खूप आहे, खूप शांत एरिया आहे, प्रीमियम लोकेशन आहे, खूप छान लोकेशन आहे. प्रीतमला आधीपासून शांत राहायला आवडते आणि त्याला वेदर म्हणण्यापेक्षा एन्व्हायरमेंट पण शांत आवडतो, छान वाटतं त्याला, तो खूप एन्जॉय करतो स्वतः बरोबर टाईम स्पेंड करणं. आणि कुठेतरी माझं पण होतं की ठीक आहे आपण असंच बघूया, आणि तोच तसंच आम्हाला भेटला, बिलकुल भेटला. बजेटमध्ये नाही भेटला, बजेट आम्हाला खूप वाढवावं लागला, त्यानंतर आम्हाला तो मिळाला. पण ठीक आहे, घर एकदाच होतो आणि तो चांगलाच घ्यायला पाहिजे, सगळ्या गोष्टी बघून घ्यायला पाहिजे. फक्त एका गोष्टीत कॉम्प्रोमाइज झाली आहे की आमचे जे बाल्कनीज आहे दॅट इज थोडेसे छोटे आहे. 2-3 बाल्कनी आहे आमच्या घरी, म्हणजे ड्राय बाल्कनी, एक छोट्या बेडरूमला आणि एक हॉलमध्ये, अशी 3 बाल्कनी आहे. आणि मला पर्सनली मोठी बाल्कनी हवी होती, पण अनफॉर्च्युनेटली ते नाही मिळालं. बट बाकी जे सगळं आहे ते खूप छान आहे, म्हणजे आम्हा दोघांना मनासारखं सगळं मिळालं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. स्कूल्स तिथनं जवळ आहे बिकॉज व्ह्यूसाठी. प्रीतमचं ऑफिस तिथनं लांब आहे, पण हायवे आहे आणि त्याचा इंटरनल रस्ता पण आहे ज्याच्यामधनं तो इझिली जाणं येणं करू शकतो. बट फॉर्च्युनेटली त्याचं वर्क फ्रॉम होम आहे, तर तो पण आम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. सो मी तुम्हाला सांगत होती की म्हणजे माझ्या मनात होतं की नाही का कोणाचं होतं आहे घर छान होतं आहे असं वगैरे. आणि मला होतं की 30च्या आधी झालं पाहिजे, म्हणजे असं म्हणतात की 30sमध्ये लग्न झालं, 30sपर्यंत लग्न झालं, बाळ झालं, घर झालं, अँड वी आर हॅपी नाव. आणि आता मला असं पाहिजे होतं. पण लग्न आणि घर बाळ हे नॉर्मल होतं, झालं, व्यवस्थित झालं, खूप छान झालं, खूप चांगला नवरा भेटला मला. बाळ पण माझं खूप गोड आहे, माझा एवढा लाड करतो तो, जेवढा माझा लाड या जगात कोणी नसेल केला. फॉर शुअर माझ्या आईने केला असेल, वडिलांनी केला असेल, पण अति करतो माझा लाड. तर असं 30ची मी पूर्ण व्हायची आहे, जूनमध्ये होईल, पूर्ण 30ची होईल. 30 मला रनिंग आहे आणि आमचं घर पण झालं. अँड आय एम सो ब्लेस्ड फॉर एव्हरीथिंग. आणि मी सगळ्यात मोठं थँक्यू युनिवर्सला म्हणेल, बिकॉज मॅनिफेस्टेशन वर्क्स. आणि हे गोष्ट मी तुम्हाला सांगते, मॅनिफेस्ट युअर थिंग्स, ते होतं, फक्त तुम्हाला त्याच्यावर विश्वास करावा लागतो. मी स्वतः ही गोष्ट एक्सपिरियन्स केली आहे आणि एकदा, दोनदा, तीनदा नाही, भरपूरदा केली आहे.
तुम्हाला खूप स्ट्रॉंग फिलिंग पाहिजे त्या गोष्टीसाठी. आता तुम्हाला असं वाटेल की माझे सबस्क्रायबर का नाही वाढत, मग मी त्यासाठी का मॅनिफेस्ट नाही करत. त्यात मला काही काही चुका होत आहे ना माझ्याकडनं, ते कळत आहे हळूहळू आणि त्या गोष्टींवर मी काम करत आहे. आणि फॉर शुअर की माझा यूट्यूब इंस्टाग्राम पण खूप छान ग्रो होणार आहे. मी त्याच्यासाठी खूप मेहनत घेणार आहे. आणि खरंच सांगते, तुम्ही पण मॅनिफेस्टेशन करा, खूप वर्क करतं. फक्त त्या गोष्टी पॉझिटिव्ह असल्या पाहिजे. काहीही निगेटिव्ह वस्तू किंवा कोणाबद्दलही वाईट बोलून काही करायचा प्रयत्न करू नका. बिकॉज मॅनिफेस्टेशन वर्क्स, बट देव पण सगळं बघतो आहे आणि मेहनत पण तुमची असावी लागते त्यासाठी. सो ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला चालल्या आहे. मागल्या काही दिवसांपासून मी थोडीशी डाऊन होती, बट आज मी खूप खुश आहे. कारण काल मी पल्लवीला भेटली. आय डोंट नो, तिला भेटल्यानंतर ना मला एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आली आहे आणि मला खूप स्ट्रॉंग फिलिंग आहे की मी पण एक चांगली यूट्यूबर बनणार आहे. मी पण छान असं ग्रो करणार आहे. मला चांगली स्ट्रॉंग फिलिंग आहे ही आणि हे होणार आहे, 100% होणार आहे. नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, मेहनत करत राहा. आय नो डिफिकल्ट आहे, खूप लोकांसाठी डिफिकल्ट आहे, बट होईल. फक्त थोडा संयम ठेवा, सगळं होईल. आणि खरंच म्हणजे सगळं झालं आहे. मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स शेअर करते. काही दिवसाआधीच माझ्या डोक्यात एक गोष्ट सुरू होती की आपलं घर व्हायला पाहिजे, आपलं घर व्हायला पाहिजे. म्हणजे मी बोलत नव्हती कोणाला आणि प्रीतमला पर्सनली मी बोलत नव्हती. तो मला खूप चांगलं ठेवतो, तो मला कधी कोणत्या गोष्टीचा त्रास होऊ देत नाही. बट ना मी असं मनातून असं निघत होतं की मी बोलू का त्याच्याशी, बोलू का की प्रीतम आपण घराचं बघायचं का. बट माझ्या डोक्यात हे होतं की मी वर्षभर छान यूट्यूबवर मेहनत करते, इन्स्टावर मेहनत करते, त्याच्यामधनं अर्निंग सुरू होती आणि त्यानंतर मी त्याला बोलेल. बट माझं काही अर्निंग वगैरे सुरू नाही झालं आहे, बट स्टील आमचं घर झालं आहे आणि मला खूप छान वाटतं. आणि मला माहिती आहे की मी पण छान अर्निंग करेल आणि प्रीतमला EMIsमध्ये हेल्प करेल, अव्यूच्या एज्युकेशनसाठी हेल्प करेल आणि खूप काही करेल. आयुष्यात खूप काही मला करायचं आहे. माझे असे खूप शौक नाही आहे की मला छान कपडेच घालायचे आहे, मला विदेशात जाऊन फिरायचं आहे, नथिंग. असले काही शौक नाही आहे माझे. मला एकदम सिम्पल, हॅप्पी आणि पीसफुल लाईफ हवी आहे. निगेटिव्ह लोकांना मी लिटरली माझ्या आयुष्यातनं काढून फेकलं असं म्हणायला हरकत नाही. आणि जेवढे लोक आय फील दे आर माय वेल विशर्स त्यांच्यासोबत मी बोलते. अदरवाईज कधी कधी मी त्यांनाही इग्नोर करते. बिकॉज खूपदा असं असते, लोक आपल्याला दाखवतात दे आर वेल विशर्स बट दे आर नॉट. सो बघा काय असते, काही लोक ना आपले खूप जवळचे असतात, त्यांना आपण सोडू शकत नाही आणि आपण काही करू शकत नाही. बट आपण त्यांना थोडंफार आपल्या आयुष्यापासून लांब ठेवायचं, दॅट्स इट. आणि बाकी सगळं मस्त चाललं आहे. आता चला माझा व्हिडिओ इथेच एंड करते. आज संडे आहे आणि आता मला मार्केट जायचं आहे, त्यानंतर अजूनही भरपूर काही कामं आहे. पण माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि भेटूया मस्त अशा नवीन व्हिडिओ बरोबर. आणि तेव्हापर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि छान छान विचार करा. सगळ्या गोष्टी होतात आयुष्यात, फक्त तुम्हाला तुमची मेहनत करत राहावं लागते. मला ना एक पार्सल रिसीव्ह झालं होतं काल, तर मी म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करते. मी आता ओपन पण करायचीच आहे, तुमच्या पुढेच करते आणि तुम्हाला पण दाखवते. मस्त एक मंगळसूत्र मागवलं आहे मी, लॉंगवालं, ते दाखवते. व्हिडिओमध्ये म्हणजे फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये तर खूप छान वाटत होतं. आय डोंट नो, आय एम नॉट शुअर आता कसं दिसेल. ॲक्च्युली मी एका रीलमध्ये हे बघितलं होतं आणि तिने जेव्हा ते साडीवर वेअर केलं होतं ना, ती खूप सुंदर दिसत होती. आता तर मी साडी वगैरे काही घातली नाही आहे, पण हां मी तुम्हाला असंच दाखवते. हे खरंच खूप सुंदर आहे, म्हणजे खूपच सुंदर वाटलं मला. बघा छान आहे, मस्त आहे. मी पहिल्यांदा लॉंग मंगळसूत्र मागवलं आहे. इवन मी शॉर्ट पण नाही मागवत, पण मला व्हिडिओजसाठी मागवायचे होते. सो छान आहे. मी जेव्हा कधी नेक्स्ट टाइम घालेल ना, तेव्हा मी छोटंसं शूट करून ठेवेल, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टाइम मोठ्या व्हिडिओमध्ये पण दाखवता येईल मला. आणि छोटे व्हिडिओ तर याचा येणारच आहे. सो चला भेटूया लवकरच, तेव्हापर्यंत बाय.